महाराष्ट्र बदलला, सरकार बदलले, समीकरणं बदलले, पण रायगडचा एक प्रश्न गेली अनेक वर्ष आणि आता मागील 1.5 वर्ष बदललेला नाही. रायगडचा पालकमंत्री कोण? शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील अंतर्गत वादाची ही अशी दुखरी नस आहे, जिथे बोट ठेवलं की महायुतीचे नेते वेदनेने विव्हळतात. 1.5 वर्ष झालं या जिल्ह्याला वाली नाही. रायगडकरांनी मतदान केलं ते विकास कामांसाठी, पण त्यांना मिळालं काय? फक्त आणि फक्त तारखांवर तारखा आणि अंतर्गत कलह. इथे थेट सवाल उपस्थित होतोय, तटकरेंनी कोकणातून शिवसेना गुंडाळायला सुरुवात केली आहे का, की शिवसेनेचे नेते स्वतःची पकड सैल करत चालले? राजकारणात म्हणतात काहीतरी द्या आणि काहीतरी घ्या. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून देण्यात आला. राजकीय वर्तुळात चर्चा रंगली की चलो आता तरी तडजोड झाली. अनिकेत तटकरेंना आमदारकी मिळाली. आता रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेच्या भरतशेठ गोगावले यांना सुसाट मिळेल. पण चित्र काय दिसतंय? भरतशेठ गोगावले मात्र अजूनही वनवासातच. जर तटकरे किंवा आदिती तटकरे यांना गोगावलेंच्या नावाला अडचण नाही असं पडद्यामागं सांगण्यात येतंय, तर मग अधिकृत घोषणा करायला कोणाचं घोडं अडलंय? उदय सामंत आणि तटकरे आमने सामने येत आहेत, पण मुख्य प्रश्न बाजूलाच राहतोय. कालच शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी या वादात आणखी एक मोठा बॉम्ब टाकला. दळवी उघडपणे म्हणाले, रायगडमध्ये आमची ताकद आहे, त्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे. राष्ट्रवादी जर अडून बसत असेल तर ते महायुतीच्या धर्माला धरून नाही. दळवींच्या या वक्तव्याने धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. आणि दुसरीकडे भरतशेठ गोगावले यांची भूमिकाही आता आर या पारची झाली आहे. असं बोललं जात आहे, गोगावले आता तटकरेंची अजिबात गय करण्याच्या मनस्थितीत नाहीत. आम्ही जुळवून घेतलं, अनिकेत तटकरेंना बिनविरोध केलं, तरीही आमचा हक्क हिरावून घेणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा थेट इशारा जणू गोगावले गटाकडून दिला जातोय. नेत्यांची भांडणं, बैठकांचे फेरे आणि श्रेयाची लढाई, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जनतेच्या बाजूने विचार करा. एकीकडे कोकणचा विकास करू म्हणणारे नेते, दुसरीकडे एका पालकमंत्रीपदासाठी 1.5 वर्ष रायगडला वाऱ्यावर सोडतात. ही रायगडच्या जनतेची क्रूर थट्टा नाही का? आता पाणी डोक्यावरून गेलंय. भरतशेठ गोगावले तटकरेंची गय करणार की पुन्हा तडजोड करणार? आणि तटकरे खरंच कोकणात शिवसेनेला बॅकफूटवर ढकलण्यात यशस्वी होणार, हे येणारा काळच ठरवेल. रायगडला आता पालक हवाय, राजकारणाचा खळखळाट नको. तुम्हाला काय वाटतं, रायगडचा तिढा कधी सुटणार? कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा थेट जनतेचा आवाज, विस्टा न्यूज मराठी. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.